कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं. सो तुम्हाला आम्ही दिसत असू गाडीमध्ये आहे, म्हणजे आम्ही कुठेतरी जातो आहे. तर आम्ही खूप एक्साइटेड आहे. आम्ही जातोय आता मुंबईला. आमचा काहीच प्लॅन नव्हता. लिटरली आम्ही घरी होतो, बट इम्प्रॉम्प्टू असा चुटकी वाजून प्लॅन बनलेला आहे गाईज. आणि आम्ही लिटरली जे कपडे आम्हाला आमच्या गादीवर होते आम्ही ते उचलले आणि टाकले आणि आम्हाला आता जातोय. सो बेसिकली आम्ही आज निघालो. आम्ही ऍक्च्युली उद्या निघणार होतो, बट आम्ही आज एका शॉप मध्ये जाणार आहे. म्हणजे त्या शॉप मध्ये आम्ही लग्नाची शॉपिंग, म्हणजे माझ्या दिराच्या लग्नाची शॉपिंग करायला जातोय. तर येस, आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि ते मुंबईचं शॉप आहे. तुम्ही एंगेजमेंटची शॉपिंग तर बघितलीच आमची पुण्यावरची. तर आता आम्ही जातोय मुंबईला शॉपिंग करायला. तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आम्ही मुंबईला जाऊन शॉपिंग करतोय गाईज. तर हे जे शॉप आहे ना, हे ऍक्च्युली आम्ही बघितलं, याचं वेबसाईट्स वगैरे बघितलं. वेबसाईटवर खूप सुंदर कलेक्शन आहे आणि त्यांना मग आम्ही शॉप विचारलं कुठे आहे, तर मुंबईला आहे. इट्स लाईक की सोने पे सुहागा. म्हटलं भाई शरूर पण आपल्याला चॉईसला भेटणार, तर आता मी पहिले जाऊ. हा, शरूरला चॉईस करायला घेऊन जाऊ ना आपण. अच्छा, चॉईस करायला. येस, तर पहिले आपण शरूरला पिक करू आता आणि मग तिला घेऊन जाऊ. म्हणजे आमची जी हे आहे ड्रेसची चॉईस, तिच्यासाठी शरूर पण थर्ड आहे पाहिजे आम्हाला. कारण की आमच्या दोघांना आम्ही प्रत्येकच कपड्यांमध्ये चांगलं वाटतो. तर त्याच्यामुळे आम्ही नाही, मला थर्ड आहे पाहिजे. कारण की शिवानी माझ्या, तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये, हिचे एक्सप्रेशन माझं असतं हिच्याबद्दल. हा, घेऊन घे बाई, घेऊन घे. तुम्ही जर नसेल ब्लॉग बघितला तर बघून घ्या. याच्या 2-3 आधीच टाकलेलं आहे. मला शरीर पाहिजे चॉईससाठी, म्हणून माझ्यासाठी घेतोय आपण असं. आणि आम्ही ज्या शॉप मध्ये चाललोय, तुम्हाला माहितीच पडेल आम्ही कुठे चाललोय. सगळं कव्हर करू आम्ही काय कसं घेतोय आणि शॉपिंग वगैरे कशी करतोय. तर येस, आम्ही खूप एक्सायटेड आहे. होपफुली आम्हाला खूप कमी वेळ मिळणार आहे गाईस, कारण की आमचं आता ऑफिस झालंय. ऑफिस करून आम्ही निघालेलो आहे. तिथे जायला आम्हाला 3 तास लागेल. ते शॉप दादरला आहे. तर आम्हाला पहिले सीवूड्सला जायचं आहे, शरूला पिक करायचं आहे. तिथून मग आम्ही दादरला जाऊया. सीवूड्सला जायचं. शरू, तुझा फ्लॅट नंबर पण सांगून देऊ आपण थोडा. हा, काय सीवूडला, ठीक आहे. तर मग दादरला जायचं आहे आणि खूप कमी वेळेमध्ये लिटरली आम्हाला शॉपिंग करायचं. आय थिंक आम्ही ऑनलाईन बघितलं. ऍक्च्युली आम्ही त्यांच्या मॅनेजर सोबत बोललो, तर ते बोलले की ते 8-8:30 पर्यंत असतात तिथे. तर आम्हाला त्याच्या आधी पोहोचायचं आहे आणि सगळं सिलेक्ट करून निघायचं आहे. सो वी आर टू मच एक्साइटेड. तुम्ही पण आमच्या सोबत राहा आमच्या शॉपिंगला आणि बघत राहा की आम्ही काय घेतोय. होपफुली आम्हाला सगळं चांगलं भेटून जाणार. आणि फक्त माझी शॉपिंग नाही आहे गाईस, तर चेतन दादाची पण शॉपिंग आहे याच्यामध्ये. कारण की गाईस, हिच्या दिराचं लग्न आहे, म्हणजेच माझ्या सख्या भावाचं लग्न आहे. आणि तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल, जर नाही पडला असेल प्रश्न, तरी पडून घ्या की ही शॉपिंग एंगेजमेंटच्या आधीच का होते, लग्नाची शॉपिंग वगैरे. कारण की गाईस, फंक्शनच एवढं लवकर आहे. एंगेजमेंट झाल्यावर लगेच लग्न आहे. लगेच लग्न काढलंय त्या लोकांनी. म्हणजे मुहूर्त नव्हता आणि मग नंतर मे मध्ये यार खूप उन्हाळा. तर तुम्हाला तर माहितीये विदर्भामध्ये एक्सपिरियन्स कारण की नाही, आपला एक्सपिरियन्स वेगळ्या जगाचा वेगळाच होता. मे मध्ये पाऊस आलेला आमच्या लग्नामध्ये, बट इन जनरल विदर्भामध्ये खूप ऊन राहते. एप्रिल मे मध्ये खूप जास्त आणि जून जुलै मध्ये भयंकर पाऊस असतो. तर म्हणून मार्च इज द व्हेरी गुड काय म्हणतात ऑप्शन होता आमच्याकडे सिलेक्ट करायला. म्हणून त्यांनी मार्च मध्ये लगेच फेब मध्ये लग्न, लगेच मार्च लग्न आणि दुसऱ्यांदा परत मार्च मध्ये लग्न. लगेच फेब मध्ये एंगेजमेंट आणि मग मार्च मध्ये लग्न. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आज वेळ आहे तर आज पटकन शॉपिंग करा. आणि मध्ये स्टिचिंग वगैरे वेळ लागतो. तर चला, आता आम्ही निघालेलो आहे. आता तुम्हाला भेटू आम्ही डायरेक्ट शरूला पिक केल्यावर, किंवा मध्ये काय झालं तर आम्ही कव्हर करू. पिक केल्यावर भेटूया, ठीक आहे. किंवा मध्ये काय झालं तर पिक कव्हर करू तुमच्यासाठी. बघत राहा, चला बाय. व्लॉग नक्की बघा, कारण की आम्ही खूप सुंदर कपडे घेणार आहे. ज्यांना पण ज्या पण मुलींना आणि मुलांना, ज्या पण मुलींना माझे कपडे आवडते, ज्या पण मुलांना चेतनचे कपडे आवडतात, तुम्हाला माहिती पडेल की आम्ही कपडे कुठून घेतो आणि कसे घेतो. चला बघत राहा. लुक हू इज हिअर. शरू मॅडम, फायनली 2 तासामध्ये पोहोचलोय आम्ही. हे शरीरची जागा आहे, याच्यामुळे तिथे एवढं वेट वाढलेलं आहे. प्रोटीन सोर्स. काय ऑर्डर केलं आमच्यासाठी तू आता? आला पण आहे का? काय खातोय तू एवढं तोंड फाडून? हा, ते खायची पद्धत आहे का तोंड फाडून? काय ग? तर गाईज, आम्ही आता सँडविच बोलवलाय. काय कुठला आहे? व्हेज चीज ग्रिल. कसं वाटतं तुला? ऑनेस्ट येऊ दे, ऑनेस्ट. मला डोसा पण आवडलाय. तुला नाही आवडला ना डोसा? पावभाजी वाटते मला आवडला भाई. काहीतरी नवीन आहे, मसाला प्लस डोसा. टाइमपास करताय लिटरली. हिला म्हटलं की बॅग घेऊन ये तर म्हणते अजून अर्धा तास लागेल. अबे अर्धा तास आहे नाही आपल्याकडे. तुम्हाला माहितीये व्हॉट इज दिस बिहेवियर गाईज? 8 वाजता ते शॉप बंद होणार आहे. हे माहितीये, फुल एक हे झालंय आता. काय झालं? शॉप बंद होणार आहे. हो, टास्क झालाय. आता वाजले 6
आम्हाला पोहोचायला लागतो 1 तास 7 आणि 8ला शॉप बंद होणार आहे. आम्हाला 1 तासामध्ये शॉपिंग करायची आहे गाईज. तू लवकर का नाही चालली पण? धा पळ लवकर, धाव, स्प्रिंट मार जरा. यार मला खूप भीती वाटत आहे. एवढ्या दुरून आलो आणि जर शॉप नाही भेटलं तर कसं होणार यार. हा ना, उद्या थांबावं लागेल परत इकडेच. काय परत नाही थांबणार आहे. उद्या आपला जो प्लॅन आहे आपण तो करणार आहे. आपण जाणार आहे तिथे. येस, डेफिनेटली येस. सो आता आम्ही आलो आहे दादरला, पोहोचलो ऑलमोस्ट. आणि चेतनला असं आठवलंय की तो इथे कुठेतरी आलाय. भाई इथे आलो नाही, हा 5 गार्डन्सचा एरिया आहे, माझा कॉलेजचा एरिया आहे. आम्ही रोज असं जेवण वगैरे करून इकडे फिरायला यायचो. चेतन म्हणते हा रस्ता कुठेतरी बघितलाय. मग म्हणते की अरे 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 हा तर माझा कॉलेजचा रस्ता आहे. हो ना भाई. तरी त्याला आठवत नाहीये. चेतन, व्हॉट इज दिस नाही, नाही भुलक्कड बाई. चेतन. ए भुलक्कड हा चेतन. माहितीये मला. मग हे बघ, हे कसं नवीन नवीन दिसतंय पण वाव, यार. किती सुंदर आहे. काय आहे? मस्त मागे आहे. गेलं माझं कॉलेज. मागे गेलं मागे चेतनचं गेलं, कॉलेज. मागे. काय अपने को जाना है उधर. आ, विजेटिया जाने का है फिर से. हमको बुलाओ प्लीज विजेटिया वालों. नहीं बुलाया तो भी जाएंगे ऐसे मिलने के लिए उनको. हा यार खूप बढ़िया एरिया माहिती का तुला, खूप बढ़िया एरिया हा. आम्ही 20 मिनिटात पोहोचू आता. चेतन थोडा इमोशनल झालाय त्याचं कॉलेज आल्यावर. त्याला थोडं फ्लॅशबॅक झालं मेमरीज. फ्लॅशबॅक झाला. मला वाटतं हा आमचा, मला कळतच नाही पण रस्तेच नाही कळत आहे भाई. सो आता मी पोहोचलेलो आहे दादरला. थोडी नाही बहुत खूप सगळी गर्दी जास्त आहे. गर्दी आहे भाई, काय ट्रॅफिक आहे यार. फक्त 1 आम्हाला किलोमीटरला 20 1 मिनिटं लागले भाई. किलोमीटर, हा 300 मीटर आहे तरी 4 मिनिट दाखवत आहे कारण की खूप जास्त गर्दी आहे. आम्हाला 7:30 वाजले आहे आणि आमच्याकडे फक्त आता 1 तास आहे. तर बघत राहा आमची स्ट्रगल. सो आता आम्ही फायनली आलेलो आहे, सुविधामध्ये आलेलो आहे. एकदम बाजार आहे हा इथे आणि एकदम इथे आय थिंक रेल्वे स्टेशन आहे आणि त्याच्या जवळ इथे सुविधा शॉप आहे. आम्हाला इथनंच सगळी शॉपिंग करायची आहे लग्नाची. मला बघून तर खूप सुंदर वाटत आहे हे सगळे लेहंगे वगैरे. वाव, मला माझ्या लग्नाच्या वेळेस माहिती असतं हे शॉप तर मी सगळी शॉपिंग इथनंच केली असती यार. बट येस, चला बघू आता कसं वाटत आहे तुला. भाई तुला सांगतो, हे शॉप मला माहिती आहे का, कॉलेज पासून माहिती आहे. आम्ही इथे यायचो आणि हा शॉप कडे बघायचो, भाई किती मोठं शॉप आहे, मोठं शॉप आहे. चला जाऊया. साईडला इकडे ना शूजचं दुकान आहे. काय कुठलं दुकान आहे. शूजचं दुकान आहे, लोकल मार्केट. तिकडनं मी शूज घेतो. ठीक आहे चला. सो फर्स्ट फ्लोअरला हे सगळं मेन सेक्शन आहे आणि मला तर म्हणजे एंटर केल्या गेल्याच 2-3 पीस आवडले आहेत चेतनसाठी. हे पण छान वाटत आहे. बघूया यार, हे पण छान आहे इथे. वाव, मला या शॉप मध्ये मला तर मी तर खूप एक्साइटेड आहे. मला वाटतं इथे भेटून जाणार सगळं कलेक्शन. सगळं भेटून जाणार मला वाटतं. येस, दिस इज वन ऑफ द बेस्ट शॉप इन. खूप आधी मी इंस्टाग्रामवर खूप रील्स बघितले ह्याचे वगैरे आणि मला खूप आवडलंय. असं म्हणतात आपण फर्स्ट टाइम ट्राय करतोय ना मुंबईचं असं First काही time मोठं try. शॉप. मला माझ्या आपल्या लग्नाच्या वेळेस करायचं होतं मुंबईमध्ये पण वेळ नाही मिळाला. बट ओके. कशी वाटतं तुला? हा भाई खूप सुंदर दिसत आहे. शरीफ सुंदर दिसत. खूप सुंदर पीस आहे हा. आम्ही लिटरली 5 मिनिटांमध्ये पहिली साडी ऑलमोस्ट चॉईस केली आहे. हा बघ ना, दाखव इकडे टोनो इकडे बघू दे. शिव असं आपण लावू शकतो. छान दिसत आहे, सुंदर एकदम. आणि कलर पण तुझ्यावर एकदम बढिया वाटत आहे. आहे पण नाही. कसं वाटलं तुला, कसं वाटलं सांग ना. मला ना ही एकदम म्हणजे माझ्या चॉईसची आहे. एकदम लाईट आहे, म्हणजे एकदम बसबस नाहीये. एकदम हा elegant बसबस आणि नाहीये, sweet आहे. वर्क बसबस नाही. छोटे-छोटेसे आहे आणि हा ही सगळ्यात जास्त आवडते. बॉर्डर खूप बढिया आहे याची. इट्स अ न्यू पॅटर्न. म्हणजे माझ्या शालूमध्ये जसं आपलं रेडी हे राहतं ना शालूचं, काय म्हणतात नॉर्मल तसं राहतं, पण ह्याच्यामध्ये काही वेगळं आहे. आणि हा प्रॉपर शालू. आणि तुला हेवी वाटत आहे घातल्यावर की लाईट वाटत आहे? थोडी तर हेवी आहे ऑब्विसली. शालू आहे तर थोडं असणारच. शालू आहे तर ऑब्विसली हेवी आहे, बट इट्स मॅनेजेबल. हँड आणि लाईक चोपून बसली आहे की तुला असं वाटतं की थोडी फुगणार किंवा कॅरी करू शकते मी छान. खरंच एकदम. आणि फिटिंग पण तुला एकदम, आणि कलर उठावदार दिसतं एकदम कलर तुझ्यावर. कलर छान दिसतो. तुला आवडलं का? सुंदर वाटत. माझ्याकडे हा कलरच नाही, त्याच्यामुळे पहिल्या नजरमध्ये परत सेम झालंय गाईज. 10 मिनिटांमध्ये पहिली डन. याच्यामध्ये अजून बेस्ट काय वाटलं तुला? पल्लू आहे. पल्लू बघा, डिझाईन बघा ही. वाव, खूप सुंदर काम केलं. तर एक आउटफिट झालाय. आता काय का रिसेप्शन ना आता शिवानी. हा कुठला सेक्शन आहे? ड्रेस डिपार्टमेंट. सलवार घेणार आहे. साडी झालेली आहे. आता रिसेप्शन साठी किंवा संगीत साठी काहीतरी बघूया.
पूर्ण शॉप्स तसं नाही, पूर्ण डायरेक्ट ऑप्शन्सनी भरलाय. हे असे तुम्हाला साधे लेहंगे मिळणार इथे. शिवानी तुला कसं वाटलं ऑप्शन्स वाईज? ऑप्शन तर खूप सुंदर खूप सुंदर ऑप्शन्स आहेत ना. जे पाहिजे ते आहे. म्हणजे इथे तुम्हाला वन Latest सोल्युशन, पासनं सगळं. एका शॉपमध्ये सगळं सोल्युशन भेटून जाणार असं आहे. आणि इकडे त्यांनी हेवी ठेवलेले आहेत, हे पण दाखवतो मी तुम्हाला. लाईक इकडे त्यांनी हेवी ब्रायडल्स ठेवले आहेत. तर शिवानीला इथला आवडला, बट डायरेक्ट ती एकदम नवरीसारखी झाली. तिला हा सेकंड मला आवडला होता. हा मी बघितला, हा ऍक्च्युली लाईक ब्राईड सारखा दिसतोय म्हणून तो कॅन्सल केला आम्ही. पण खूप प्रिटी येतो, खूप बढिया आहे. आई साफ शू, खूप प्रिटी, भयंकर. आई जबरदस्त दिसता डायरेक्ट. काय शरयू, शरयू एक नंबर यार. तुला कसा वाटला? तुझं सांग कसं वाटलं तर. हा कलर तर तुझ्यावर एकदम प्रिटी, आणि मला वाटते संगीतसाठी तर बेस्ट आहे भाई. संगीतसाठी तर बेस्ट आहे. आणि पॅटर्न म्हणजे तुला जसा हवा होता ना, तू जसं इमॅजिन केला तसाच सेम. खूप सुंदर आहे. एक काय म्हणतात, मला फिश कट मध्ये पाहिजे होता, एकदम जसा पाहिजे होता तसा आहे. आणि काहीतरी वेगळं आहे फिश कट मध्ये. अल्टरेशन तर लागेल याला. मला ना हा कलर तुझ्यावर जाम आवडलाय भाई. आणि मेन म्हणजे संगीत या फंक्शनला तर परफेक्ट गेलाय तो. झालंय गाई, सेकंड आउटफिट पण डन, संगीत आणि लग्न डन. आता फक्त रिसेप्शन राहिलंय. येस. भाई एकदम प्रिन्सेस लुक आलाय. आता तुम्ही समोरून बघा किती सुंदर दिसतंय. आणि तुम्हाला आता जुगाड दाखवतो. जुगाड बघाय प्लीज. फिटिंग होणार पण आता. आम्हाला कलर खूप जास्त आवडलाय. आता फिटिंग लगेच आम्हाला करून भेटणार. शिवानीचे आउटफिट तर ऑन पॉइंट झालेत. आउटफिट 3 गाईस, आउटफिट 3. हे तू सगळ्या कपड्यामध्ये कसं काय एकदम सुंदर तशी 101 आउटफिट दिसतंय तुला तर यार. हा पण भारी वाटतंय. हा जेव्हा यांनी ऍक्च्युली दाखवला ना, मला एवढा आवडला नव्हता कलर, बट घातल्यानंतर खूप सुंदर दिसतंय है ना. आणि पॅटर्न पण थोडं युनिक आहे. लाईक तुला काय बोलायचं याच्यावर? भाई मला मिक्स फिलिंग आहे ऍक्च्युली. पण हा म्हणजे काहीतरी डिफरंट आहे. काहीतरी डिफरंट आहे. मी नक्की विचार करते याच्याबद्दल. येस. तर गाईस ऍक्च्युली आम्ही या शॉपमध्ये जसं तुम्हाला सांगितलं की सुविधा फॅशनमध्ये दादरला जे आहे तिथे आलो. आणि ऍक्च्युली आम्हाला शॉप खूप जास्ती आवडलं, कारण की ते रेंज खूप भारी आहे. आणि लगेच शिवानीला चॉईस लगेच होत्या. म्हणजे तुम्ही समजा लाईक शिवानीला चॉईस होणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण इथे येऊन तिला पहिल्या 10 मिनिटामध्ये तिचं लग्नाचं शॉपिंग डन झालं. त्यानंतर तिचं रिसेप्शनचं डन झालं. आता दादाला मी लाईक बोलवलेलं आहे. त्यांना हे विचारलं की तुम्हाला कुठले कुठले ऑप्शन इथे आहे अवेलेबल तुमच्याकडे. तर नमस्कार, मी दादर सुविधामधून बोलतो. आणि आपल्याकडे सुविधामध्ये खूप सारे ऑप्शन आपल्याकडे आहेत. पहिली म्हणजे सर्वात साडीमध्ये तुम्हाला खूप प्रकारचे रेंज आपल्याकडे आहे. 500 पासून तुम्हाला 1 लाखापर्यंत रेंज आहे. दुसरं आपल्याकडे आहे घागरा चोली वेडिंगसाठी तुम्हाला खूप सारी व्हेरायटी आहे. त्याच्यानंतर आहे किड्स वेअर आहे, लहान मुलांचे पण कपडे आहेत, शेरवानी आहे, मेन्सला पण तुम्हाला खूप सारे क्वालिटी म्हणजे ब्रँड तुम्हाला भेटतात. आणि पूर्ण वेस्टर्न आहे. वेस्टर्न मध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी आहे. लहान मुलांच्या जोधपुरी पण आहे सुविधामध्ये. म्हणजे तुम्हाला हर टाईपची व्हेरायटी तुम्हाला सुविधामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारची सर्व्हिस पण चांगल्या प्रकारची भेटते. सुविधामध्ये चांगली सुविधा मिळणार. सुविधा पण चांगली भेटते आणि तुम्हाला मेन बेनिफिट पण चांगले. म्हणजे एकच शॉप मध्ये तुमची पूर्ण मला ऍक्च्युली तेच विचारायचं होतं की जर सपोज मला लग्नाची मुलांपासून तर मोठ्यापर्यंत तुम्हाला प्रत्येक वस्तू ही सुविधामध्ये भेटणार. मला ते विचारत होतं की सपोज लग्नाची शॉपिंग करायला मी आलो तुमच्याकडे, तर लग्नाचे सगळे आउटफिट्स तुम्हाला कव्हर होऊन जाणार तुमच्याकडे. सर्व आउटफिट तुम्हाला जे गोष्ट पाहिजे ती सुविधा तुम्हाला अवेलेबल करून देणार. म्हणजे जसे आमच्याकडे जेवढी व्हरायटी आहे तुम्हाला फुल सर्व्हिस मध्ये दाखवणार. त्याच्यातून तुम्हाला 100% आवडणार वस्तू. आणि सपोज मला बजेट फ्रेंडली शॉपिंग करायची असेल तर ते पण बजेट तुम्हाला जसं तुम्हाला ज्या रेंजच्या तुम्हाला पाहिजे त्या रेंजचे तुम्हाला 100% ते अवेलेबल असणार. आम्ही तर ऍक्च्युली हे ट्राय केलंय लाईक शॉप. मला तर पर्सनली खूप जास्त आवडलं, कारण की मला एक्सपिरियन्स आहे की शिवानीला नॉर्मली आवडत नाही एवढं लवकर, बट तिला 10 मिनिटांमध्ये साडी आवडणं. तर मला ऑप्शन्स खूप जास्ती बघा ना, इथून सगळं ऑप्शन्स, आतमध्ये पण आहे वेगळं ऑप्शन्स आहे. तर तुम्ही जर मुंबईला राहत असाल तर तुम्ही डेफिनेटली दादरला येऊन सुविधा फॅशनला ट्राय करायला पाहिजे. खूप जबरदस्त ऑप्शन आहे, नक्की ट्राय करा. परत एक नवीन आउटफिट.
किती आउटफिट घेणार आहे आपण? 3 घ्यायला आलो होतो. किती घेणार तू आता? 4. एक वाढवलंच का? साडे एक घ्यायला गेलो की 3 साडी घेते. आउटफिट मला वाटतं बजेट छान वाटतंय. मला याच्यापेक्षा ते बेटर वाटलं तुझ्यावर. तुला कुठलं आवडलं? हे पण छान वाटतंय actually. हे पण तुझ्याकडे पॅटर्न थोडं साडी टाईपच आहे का पॅटर्न? हा बढिया भाई. क्लोजिंग टाइम आलाय. माझ्याकडे काही टाइम आहे की नाही तुझ्याकडे? आपण किती लेट आलो. लेट आलो बाय. 1.5 तास तू शॉपिंग केली तुझी बाय द वे. तरी सगळं 1.5 तास नाही 2 तास झाले. 2 तास. सगळं फिक्स होतं. मी त्यांना सांगितलं की पहिली साडी 10 मिनिटात चॉईस केली. नंतर किती वेळ लावला तू? मला मेरे को भी लेने का है. ब्लॉगच्या स्टार्टिंगला मस्त आज याची पण शॉपिंग होणार आहे तुझी याची पण शॉपिंग होणार आहे. होणार आहे. शॉपिंग करायला टाइम आहे का? कसं करत आहे यार. होईल. चला गाईज. शिवानी तर काय खुश एकदम. हा लाल परी. त्याच्यामध्ये मला असं वाटतं गाजरवाला. तिला तर काही सुचत नाहीये काय बोलावं आणि काय नाही. कारण की तिला एकदम भेटलंय खतरनाक वाले आउटफिट्स. आता माझी टर्न आहे. फायनली आता चेतनचं चालू झालेलं आहे. मला पहिला घातल्यानंतर आवडला. मला असं वाटतं की दुसरा बघावं नाही हेच घेऊन घ्यावं. नाही थोडं बघ. कारण की बघ थोडं तुला कम्फर्ट वगैरे छान वाटतो. ऍक्च्युली तुझ्याकडे असा पॅटर्न नाहीये. pattern. थोडा असा ब्लर. तू एक्स्ट्रा. सो आता चेतनचा हात डन झालेला आहे प्रॉपर. एकदम बढिया दिसत आहे. खूप बढिया दिसत आहे. आणि हा लग्नामध्ये घालणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मेन सेल्फ वर्क आहे. वर्क बघणार किती खूप सुंदर वर्क आहे. खूप सुंदर आणि सटल वाटतंय. येस म्हणजे मला असं भगभग पण नाही वाटतंय. नाही. डोळ्याला पण असा त्रास नाही होत आहे. नाही एकदम वेगळं पॅटर्न आहे. नाईस. छान. मला भूषण फॉर संगीत. कसं वाटतं संगीत? मला थोडं असं वाटत आहे की थोडं पण दुसरं डिझाईन ऑप्शन मला असं वाटतं मला नाही आवडली ते डिझाईन की ती आहे. बट मला ठीक आहे म्हणजे बरोबर वाटत आहे. बघू आता याच्यामध्ये ऑप्शन्स बघू. सेकंड ऑप्शन फॉर संगीत. मोहन दादानी मला एक आउटफिट काढून दिले आहे. त्यांनी आणलाय मी तोच ट्राय केलाय. मला सगळे आवडत. पण असं आहे की थांब ना आम्हाला- चेतन काढत पण आहे बघ हा लावत आहे, पोर. लावत आहे. हा मला ना पॅटर्न खूप बढिया वाटलं. असं युनिक पॅटर्न आहे जरा. युनिक छान वाटत आहे. असं रॉयल वाली फीलिंग आहे एकदम. असं वाटतं की मी आता डान्स करायचं. छान. हा एक दुसरं ऑप्शन. कन्फ्युज झालोय आता मी कुठलं घ्यायचं. मला दोन्ही आवडले. घ्यायचा एकच आहे. पण मला हा जास्त आवडला हा पण मला पण जास्त आवडला. लाईक इट्स समथिंग. याची डिझाईन जी आहे ना ते खूप बढिया वाटत आहे ना. येस मिनिमल आणि आणि म्हणजे याच्यामध्ये कसं नाही मी हे जर काढलं तर माझं एक दुसरं आउटफिट बनेल येस याच्यामध्ये असं. येस हा डन करूया का? तो एक हा हा काढला. काढलेला आहे मोहन दादानी. परत हा खूपच हे होईल यार चेतन काय घालून वाटतं तुला? बघूया ना. ठीक आहे. कारण दादा जे पण काढतात ते घातल्यावर बड्याच वाटत आहे. मग असं घरी जाऊन वाटायला नको अरे तो ट्राय नाही केला. ठीक आहे. डोले शोले डोले 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 शोले. माझं असं झालेलं आहे आता डोले. की वरतून कुर्ता जातच नाही आतमध्ये. शोल्डर ब्रॉड झाले आणि कमर बारीक झाली. बढिया दिसत आहे यार. काय डोले शोले दिसत आहे. एक नंबर. घातलंच नाही अजून तुम्ही काही. डोले दिसत आहे ना याच्यामध्ये. मी डोले दाखवते तुझ्या. ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड. हा जर मी आता भूषण सारे कसा करून टाकेल. भारी वाटतं. हे भारी तर वाटत आहे पण मी नवरदेव वाटतोय ना. नवरदेवाचा भाव नाही वाटतोय. ऍक्च्युली ब्लॅक ठेवा ना. ब्लॅक काय नाही तो ब्लू मला बढिया वाटतोय. ब्लॅक ब्लू दोन्ही छान. सो चेतन म्हणतोय की त्याला हा नाही आवडलाय. म्हणजे आवडलाय मला तर तुला आवडलाय. आवडलाय. शिवानीला डेफिनेटली आवडलाय. पण मला असं वाटतं की थोडा heavy होईल. व्हाईट पेक्षा ब्लॅक जास्त सूट होतो. हा दॅट इज ट्रू. ब्लॅक जास्त छान दिसतं. दॅट इज ट्रू. तुला सगळीकडलं आवडलं पाहिजे माझ्यावर. छान आहे. छान आहे हा. ठीक आहे वी विल गो विथ दॅट. ब्लॅक घेऊया ना फायनल करू. सगळं यांचे शॉप्स बंद झाले बट स्टील आमच्यासाठी हे थोडं एक्सटेंड करत आहे चेतनसाठी. कस्टमर कम्स फर्स्ट. काकांनी आम्हाला दुसरा पण दाखवला. तो पण चेतनला असा लगेच आवडलेला आहे काढलेला. काय चॉईस दाखवत आहे भाई. मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर मुंबईमध्ये असाल किंवा जर पुण्यामध्ये पण असाल नाशिकमध्ये असाल इथे येऊन शॉपिंग करा भाई. सुविधा फॅशन. म्हणजे लिटरली आम्हाला लग्नाच्या शॉपिंगला 2 महिने लागले होते आणि इथे 8 आउटफिट आम्ही 2 तासामध्ये चॉईस केले. 2-2.5 तास करतोय. येस येस.
ते एक दुसरं ऑप्शन आहे. कुठलं ऑप्शन आवडलं? मस्त कसं वाटतं? छान वाटतोय, छान वाटतोय, खरंच बढिया वाटतोय. आता याच्यामध्ये कॅमेरामध्ये माहिती नाही काय येल्लो येल्लो मला येते. असं वाटतं की एखादी मूवी मध्ये कास्ट करून त्याच्या अवॉर्ड फंक्शन मध्ये मला बोलवायला पाहिजे, कारण की माझ्याकडे आउटफिट्स आलेले आहेत गाईस. आउटफिट रेडी आहे. नक्की 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 बोलू आम्ही तुम्हाला, नक्की बोलू. बस त्याच्यामध्ये थोडंसं आता मला ना कमर एकदम परफेक्ट आहे, कमर परफेक्ट आली, हाईस थोडा टाईट आहे, लेग मोठी वाटते खूप. सो फायनली चेतनचे पण आउटफिट झालेले आहे गाईज. सॉर्टेड, सगळं सॉर्टेड. तर गाईज फायनली आमची शॉपिंग झालेली आहे, लग्नाची शॉपिंग. डन भाई, डन अँड डस्टेड. जेन्युअनली 8:30 वाजता आलेलो, ठीक आहे. शॉप मध्ये 7:30 वाजता पोहोचलेलो. त्यांचं शॉप 8:30 वाजता बंद होणार होतं, बट त्यांनी आम्ही त्यांना सांगितले की ऍक्च्युली आम्ही पुण्यावरून ऑफिस करून आलोय आणि ऑफिस पुण्यावरून करून आलोय, आमच्याकडे लिटरली वेळ नाहीये. तर त्यांनी आमच्यासाठी एक्सटेंड स्पेशल केलं. एक्सटेंड केलं आणि लिटरली तुम्ही बघितलं असेल की शॉप असं बंद झालं होतं, ते ओपन करून करून दाखवले. आणि हे सगळं समोरचे आपले बघत आहे. बघू दे मग, टेन्शन नाही आहे. त्यांना पण सांगू आमचे ब्लॉग बघत राहू म्हणून. सॉरी गाईज, थोडे समोर एक ऑटो होता, त्याच्यामध्ये सगळे लोक बसले होते आणि ते आम्हाला बघत होते, तर मलाच कसं तरी ऑकवर्ड झालं एकदम. तर ठीक आहे, आम्ही बोलत होतो की आम्ही 7:30ला आलो, त्यांनी आमच्यासाठी एक्सटेंड केलं. 9ला शॉप बंद होतं, कारण की खूप दूर दूर राहतात मुंबईला लोक, तिथले काम करणारे, तर त्यांना वेळ जातो, 11-11:30 वाजतो. बट स्टील ते आम्हाला आमच्यासाठी थांबले आणि आम्हाला कपडे दाखवले आणि आमचं फायनली पूर्ण शॉपिंग झालेली आहे लग्नाची, ऑल डन. तुम्ही विचार करा, All done. आम्ही आमच्या लग्नाची शॉपिंग 2 महिने लागले होते लिटरली 2 महिने लागले आणि आम्हाला. आता आम्ही एका दिवसामध्ये सगळे इव्हेंटचे डन केले, डायरेक्ट डन. 3 तासात येस. गाईज, 3 तासात. आता वाजले 10:30. आम्ही आय थिंक 10:15लाच निघालो याच्या बाहेर. आणि येस, आम्ही 3 तासामध्ये पूर्ण म्हणजे आमचा संगीत आउटफिट झाला, लग्नाचा आउटफिट झाले, रिसेप्शन आउटफिट झाला आणि एक असंच आउटफिट, म्हणजे आम्ही दोघांनी 4 आउटफिट घेतले आणि इतके सुंदर आउटफिट झालेले आहे ना, ते तुम्हाला दिसेलच आता. ते तुम्हाला आम्ही तुम्हाला वेअर करून दाखवलंय, बट ते मेकअप नाही आणि पूर्ण तयारी नाहीये, म्हणून ते व्यवस्थित तुम्हाला एकदम तिचं उठून नाही आलं, बट ते तसे पण खूप छान दिसत होते. बट एकदम फुल तयारी केल्यावर ते अजून छान दिसणार. तर आम्ही खूप एक्साइटेड आहे ते सगळं घालायला. येस, आता फायनली आम्हाला खूप जास्त भूक लागलेली आहे, म्हणून आम्ही आता चाललोय कुठेतरी काहीतरी खायला. ऍक्च्युली आम्ही आम्हाला एक स्पेशल जागेवर चाललोय. हा, ते सांगून देऊ का आता आपण? नाही, एक स्पेशल जागेवर चाललेलो आहे आम्ही, आता तिथेच जाऊ. आणि तुम्ही ब्लॉग बघत राहा की आता मी 10:30 वाजता मुंबईला कुठे जाणार आहे. तुम्ही गेस केलं असणार, गेस केलं असणार, बट स्टील तुम्ही गेस करा. आणि हा माझी vlog फेवरेट पुढे जागा होती बघत ती, राहा. बाय द वे. माझी मुंबई पण मधली माझी फेवरेट जागा. आहे. माझी पण आहे. ठीक तुझी आहे. पण आहे? तू कधी आली तर? म्हणजे कितीदा आलीये मुंबईला, काय पहिल्यांदा आलीये का? तू कितीदा आली आहे तिकडे? ठीक आहे, चला गाईस. तुम्हाला हे सगळे लाईट्स दिसून आणि शहराला बघून तुम्हाला कळलं असणार, हे लाईट्स बघून आणि शहराला बघून तुम्हाला कळलं असणार की आम्ही कुठे आलोय. कुठे आलो शिवानी आपण? मरीन ड्राईव्ह. भाई, या जागेची खासियतच खूप वेगळीच आहे यार. कसं वेगळंच वाटतं, छान वाटतं. इतकं बढिया वाटतं इथे येऊन यार. इथे नेहमी येऊन असं पीस वाटतंय. तुला माहिती आहे शिव, तुला सांगितलंच ना, पण मग परत एकदा सांगतो ब्लॉग मध्ये, की जेव्हा पण मी कॉलेजमध्ये म्हणजे विजयटावर जेव्हा होतो ना, जेव्हा मी विजयटामध्ये होतो ना, तर मला जेव्हा असं वाटायचं एकटं फील व्हायचं किंवा असं बेचैनी व्हायची ना मनामध्ये, तर मी एकटं येऊन इथं बसायचो बढिया. ही जागा कशी आहे. आणि इथे मला असं वाटायचं की माझ्या जीवनातले सगळ्या प्रश्नाचे आन्सर मिळून गेले. बढिया वाटायचं यार. आज पण या जागेचं तेवढंच असं बढिया वाटतं यार. असं वाटतं की पुण्याला अशी एक जागा पाहिजे होती जिथे आपण जाऊन बसू शकतो, नाही का? पुण्याला आहे ती जागा आणि ती जागा आहे मी. ऐकलं का? पुणेवाले नाही पुण्याला आहे ती जागा आणि जी आहे मी. राऊंड ऑफ अप्लॉज भाई तुझ्यासाठी. ह्या 5 आन्सर जे दिले पानसट त्याच्यासाठी राऊंड ऑफ अप्लॉज. हे पीआयपी चालू आहे, तू अशी काय करतोय? पीआयपी चालू आहे ना बाळा. मला स्वतःला मोठं दाखवायचं आहे याच्यामध्ये. तुला काही मोठीच प्रॉब्लेम आहे शिव, तू मोठी आहे, वयाने मोठी आहे तू. आता इथे आम्ही पीसफुली थांबू, पीसफुली इथे स्पेंड. पण शरीर बिचारी आता पण बिझी आहे, खूप काम करते ती. मॅनेजर आमची एवढी मॅनेज करते ती आम्हाला की फक्त झोपा काढते. तुमच्या लोकांचं चालू आहे. जस्ट वेटिंग. आमच्या लोकांचं काय चालू आहे बे? काय चालू आहे आमच्या लोकांचं? मालिक जबा जबा जबा, मेरे को भी जबा.
तर कोणी जबा मेरे को भी भूख लगा. मेरे को तो नाही आता आपले तर आम्ही आलोय आता बर्गर किंग मध्ये गाईस. तिथे पण आम्हाला बर्गर किंग खायचं होतं, इथे पण आम्ही बर्गर किंगला झालोय. घरी असता एवढा चांगला डाएट करतो आणि बाहेर आल्यावर मस्त खातो. काय कशी आणि घरी आल्यावर मस्त डाएट करतो आणि बाहेर आल्यावर मस्त खातो. मस्त लिहिलं आहे बघ, हॅव इट युअर ओन वे बर्गर किंग. हॅव इट अरे तर हॅव इट माय वे. आता तर मला झोप येते. मला मरीन ड्राईव्हला जायचं आहे, मला हे करायचं आहे टाइमपास. हे टाइमपास आहे तुझा. थकलो तर राहा आम्ही दोघं पण. शरीर नाही थकली आहे फक्त. मी तर एक्स्ट्रीम आहे. चला आता फटाफट आम्ही खाऊ आणि मी घरी येऊ. तुम्ही शरूला बघा गाईज, मी हे सगळं ऑर्डर इथे आणून ठेवलंय. ती अशी बोलते भाई अरे दे दो दे दो भाई, भगवान के नाम से दे दो. तर आम्ही घेतलेलं आहे 1 मील 2 बर्गर. या पोरीचं बर्गर यायचं आहे म्हणून ही खाणार नाहीये. आणि शरू तुझं बर्गर हे आहे आणि आम्ही वेट करणार नाही. तुझा लवकर देणार त्यांनी म्हटलं. चाल. अरे पण तू पेरीफाय मध्ये हे तर करा तर गाईज. व्हॉट इज दिस? तुम्हाला एवढं पण नाही कळत? पण तुम्हाला एवढं पण नाही कळत? हे पण शिकावं लागेल मला. व्हॉट इज दिस? आपण याच्यावर असते पेरी पेरी. हे काय पेरी पेरी? व्हॉट इज दिस गाईज? हे असं मला हाताने मिळालं खाऊन घेत. हे लार्ज आहे फ्राईज कमी फ्राईज आहे. मेरे को इतना भूक लगा है ना भाई बहुत. कसं वाटलं तुला? भाई माझा बर्गर तो खूप टेस्टी आहे भाई. तुझा कसा आहे? माझा 1 नंबर बर्गर आहे. खतरनाक आहे. असं वाटतं ना मन खूप डायरेक्ट. यांचं काहीतरी चालू आहे इकडे संभाषण. नको मग इझी. तर गाईज आता आम्ही पोहोचलोय शरीरच्या रूम मध्ये. शरीराला झोप लागले, हिला पण झोप लागले, पण मी तुमच्यासाठी आलोय ब्लॉग एंड करायला. तर हा ब्लॉग तुम्ही बघितला की आम्ही किती मस्त शॉपिंग केली, त्यानंतर मंट्राला गेलो, बर्गर खाल्ला. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. रात्रीचे 2 वाजत आहे आणि आम्ही लिटरली झोपेत आहे. येस, झोपेतच तुम्हाला बाय बाय बोलू. एन्जॉय युअर वीकेंड. हा ब्लॉग खूप लेट आहे ना, पण तुम्ही एन्जॉय करा.